नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा, कारण आज आपण कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबतचा ताजा अपडेट समजून घेणार आहोत। मित्रांनो, राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। अनेक जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती पडताळणे, बँक खात्याची तपासणी आणि कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळत असताना काहींना अजून प्रतीक्षा करावी लागत आहे। याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आणि विविध लोकप्रतिनिधी सरकारकडे कर्जमाफीची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू करण्याची मागणी करत आहेत। अनेक ठिकाणी शेतकरी म्हणत आहेत की खरीप हंगाम सुरू असताना आर्थिक मदत वेळेत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुम्ही कर्जमाफीसाठी अर्ज केलेला असेल तर तुमचे आधार कार्ड, बँक खाते आणि इतर आवश्यक माहिती योग्य आहे का हे एकदा संबंधित बँकेत जाऊन तपासून घ्या। अनेकदा कागदपत्रांमधील छोट्या त्रुटींमुळेही प्रक्रिया विलंबित होऊ शकते। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे सोशल मीडियावर आज सर्वांची कर्जमाफी झाली, उद्या खात्यात पैसे येणार अशा अनेक अफवा पसरल्या जात आहेत। अशा संदेशावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत शासन निर्णय आणि बँकेकडून मिळणाऱ्या माहितीला प्राधान्य द्या। सरकारकडून पुढील निर्णय किंवा नवीन घोषणा झाल्यास त्याची अधिकृत माहिती सर्वप्रथम संबंधित विभागामार्फत जाहीर केली जाईल। त्यामुळे अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे। मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे का? तुम्हाला बँकेकडून माहिती मिळाली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि रोजचे ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।